भगिनींनो नमस्कार भगिनींनो, आज आपण आम्हाला उमगलेल्या महिला या कार्यक्रमाअंतर्गत आपण ज्योतिताई खेवले मुक्काम सारफळी यांच्याशी बातचीत करणार आहोत। ज्योतिताई, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। नमस्कार। नमस्कार ज्योतिताई, आम्हाला तुमच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगा। नमस्कार, मी सौ ज्योती प्रवीण खेवले, राहणार सारफळी, तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ। माझा अल्पसा परिचय म्हणायचं झालं तर मी एक शेतकरी आहे, एक गृहिणी आहे आणि मी एक कृषी उत्पन्न बाजार समिती बाभुळगाव येथे संचालिका होती, ग्रामपंचायत सदस्य होती, सोसायटीची संचालिका आहे आणि सामाजिक कार्य करण्याची मला खूप आवड आहे। 2002 पासून लग्न 2002ला झालं आहे आणि 2003 पासून मी माझ्या मिस्टरांच्या आदेशानुसार मी समाजकार्यात स्वतःला झोकून दिले आणि सोबत शेती पण सांभाळते। अच्छा, तुमचं माहेर कुठलं? माझं बाहेर चिखली इजारा, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ। तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं आहे? माझं ग्रॅज्युएशन झालं। अरे वा, मग ग्रॅज्युएशन झालं तरी एका शेतकऱ्याशी लग्न आणि शेती स्वतःला वाहून देणं आणि परत सामाजिक हे तुम्ही कसं, म्हणजे स्वतःला कसं हे केलं, याकडे वळलं? माझं एक स्वप्न होतं। मी माझ्या वडिलांना नेहमी म्हणायची की मला नोकरीवाला नवरा नको आहे, की मला जो समजून घेणारा राहील, मला माझ्या जिथे आवड आहे, मला समाजकारणाची आवड होती, कारण माझं घराणं जे होतं जरा राजकीय वारसातलं होतं आणि शेती भरपूर होती, शेतीची आवड माझ्या माहेरी होती आणि मी बाबांना म्हणायची की मला देत असताना चांगलं एकत्र कुटुंब पद्धतीत द्यायचं, ज्याच्याकडे शेती पण असली पाहिजे आणि विचार आणि चांगल्या पद्धतीचे असले पाहिजे। म्हणून मग जेव्हा हे प्रस्ताव माझ्या मिस्टरांचा आला तर ते त्यावेळेस जेमतेम सभापती झालेले होते बाभुळगाव पंचायत समितीला आणि त्यांच्याकडे शेती होती, 60-70 एकर जमीन होती आणि घरात एक एकत्र कुटुंब पद्धती होती। मला ते जरी घर मला छोटं वाटत होतं माझ्या घरापेक्षा, माहेरच्या घरापेक्षा, पण त्या घरातली माणूस आणि माणुसकी ही खूप छान होती आणि एकत्र कुटुंब असल्यामुळे मला अधिकच तिथे रुजल्या जात होतं आणि मला माहिती होतं की मला इथे शेती करण्यासाठी कोणी अडचण निर्माण करणार नाही, माझा आवड छंद इथे जोपासण्यात येईल, म्हणून मी तिकडे जास्त हे केले। म्हणजे माहेरी आणि सासरी दोन्ही ठिकाणी राजकीय वातावरण होतं आणि या वातावरणामध्ये दोन्हींचं समायोजन करत तुम्ही या कार्याकडे वळलात। बरं, सुरुवातीला जेव्हा तुम्ही कुटुंब पद्धतीमध्ये सामील होते आणि एकत्र कुटुंब पद्धती होती आणि तुमच्याकडे तुम्हाला जेव्हा असं वाटलं की आपण महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे, तर मग हे पाऊल तुम्ही कसं काय उचललं? छान प्रश्न विचारला ते। विषय असं झालं की मी लग्न होऊन 2002मध्ये माझ्या सासरी गेली आणि मला माझ्या मिस्टरांच्या स्वभावाची काही अनुभव नव्हता। ते सभापती होते, माझ्या घरी रेलचेल राहायची, चहा पाणी हे ते सगळं चालत होतं आणि माझ्या मिस्टरांनी मला सांगितले की तुला गावामध्ये 2-1 गट स्थापन करावं लागेल, तर तू तुझ्या पद्धतीने बघ कसं करायचं। आणि मी त्या पद्धतीने गावातल्या महिलांसोबत जुळायला गेली। मी महिलांना सांगितले की महिला बचत गट कसा असते, मग त्या माझ्यासोबत जुळल्या। सुरुवातीला ठाकरे भाऊ म्हणून आहे, त्यांचे ते NGO होते कुठल्या तरी संस्थेचे, त्यांच्या अंतर्गत एक गट स्थापन केला, एकाचे 2 झाले। त्या महिलांसोबत मी जेव्हा जुळत गेली मला उदासीनता वाटत होती माझ्या गावामध्ये, कारण माझ्या गावातल्या महिला ह्या उंबरवाड्याच्या बाहेर जात नव्हत्या। मी एक चांगल्या कुटुंबातून इकडे आलेली होती, सुशिक्षित याच्यातली आलेली होती आणि माझ्या गावातनी टोटली 600 लोकसंख्या होती आणि त्या 600 लोकसंख्येमध्ये व्यसनाचं प्रमाण मला जास्त दिसत होतं, महिला बाहेर पडत नव्हत्या आणि उद्योगाचं साधन म्हटलं तर रोजमजुरी हेच दिसत होतं। मग माझ्या मिस्टरांनी मला आदेश दिला की तू गट स्थापन करू शकते। मी केले आणि जेव्हा मी 2003मध्ये गट स्थापन केले आणि जवळजवळ 6 महिन्यात माननीय श्रीकर परदेशी साहेब आपले जिल्हाधिकारी होते इथे, तर त्यांना मी एक व्हिजिट केली आणि CEO होते, त्यांना मी म्हटलं सर, म्हटलं माझ्या गावामध्ये असं असं गट आहेत आणि त्यांनी म्हणजे हस्तकलेत म्हणजे टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू कशा निर्मिती करायच्या असं महिलांचा एक उपक्रम आम्ही घेतलेला आहे आणि त्याचं उद्घाटन करायसाठी तुम्ही यावं अशी मी त्यांना विनंती केली। तर त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी मला 1.5 महिन्याचा कालावधी दिला की आम्ही या तारखेला तुमच्याकडे येणार। माझी चक्र अजून स्पीडनी हे झाली की मी महिलांना सांगत गेली की आपल्याकडे CEO साहेब येत आहेत आणि त्यांना आपल्या प्रदर्शनीचं ते लोक आपले उद्घाटन करणार आहेत, तुमच्याकडे जर कुकरच्या रिंग असतील किंवा कुठले कंदील असतील, जे कुठल्या पडित वस्तू असेल तुम्ही घेऊन या, आपण त्याच्यातून काहीतरी कलाकृती निर्मिती करूया। आणि आम्ही इतकं सुंदर प्रदर्शन घेतलं होतं ताई, मी सांगते तुम्हाला
की टाकून दिलेल्या टोपल्या असो किंवा बॉटल असो, त्याच्यापासून खूप सुंदर पाककृती काय असते, ह्या महिलांचं मी आधी 15 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं. आणि बरोबर सर येण्याच्या पूर्वी आमचं पूर्वनियोजन झालं. आम्ही मराठी शाळा एक घेतली आणि तिथे प्रदर्शनी भरवली. आणि ते प्रदर्शनीला तालुकास्तरीय लोक आले, त्यांनी इतकी स्तुती केली आणि CO साहेबांनी एवढं कौतुक केलंय की त्या कौतुकाचं पहिलं पारितोषिक मी स्वतःला म्हणते किंवा 6 महिन्यातच मला ते सगळं काही मिळालंय. अशा पद्धतीने माझी तिथे वाटचाल झाली आहे. अच्छा, एक महिलांसाठी व्यासपीठ तुम्ही उपलब्ध करून दिलं आणि महिलांना एक प्रेरणा मिळाली त्यापासून की काहीतरी नाविन्यपूर्ण केलं तर नक्कीच शाबासकीची थाप तर मिळतेच. याशिवाय त्यापासून आपल्याला आपलं जे उत्पादन आहे तर त्या उत्पादनात सुद्धा वाढ होऊ शकते. या अनुषंगाने आपण महिलांसाठीचे कुठले उपक्रम राबवलेत? मी सुरुवातीला किशोर मुलींना जास्त म्हणजे ह्याच्यात हे केलं. बचतीचं महत्त्व ही महिलांना देत गेली, पण त्यासोबत एक युवा पिढीला मी समोर आणण्याचा प्रयत्न करत होती. आम्ही यशस्विनी सामाजिक अभियान यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अंतर्गत चालवत होतो. त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं होतं की मुलींचं आरोग्य असो, मुलींना शिक्षणासाठी कसं प्रवृत्त केलं पाहिजे. मग गावगाड्यामध्ये एखादी मुलगी जर 10वीला तिला चांगले पर्सेंटेज मिळाले तर तिचं कौतुक म्हणून आम्ही तिचा सत्कार घ्यायचं की युवा पिढी आपल्याला पहिले स्ट्रॉंग करावी लागेल. आणि मुलगी जेव्हा आईला सांगते की आई आपण आज असं करूया, आज आपल्याकडे असं आणूया, की ती आई निश्चितच बचत तर करत होती, पण मुलं कशी घडवायची हे कार्य करत असताना तिला एक म्हणजे उमेद येत होती की आपल्या गावातली ज्योतिताई आहे, तिच्याकडे मुलगी गेली तरी काही हरकत नाही, मुलगा गेला तरी काही हरकत नाही, चांगलं मार्गदर्शन मिळते. आपल्या मुलांना कुठे जॉबची ऑफर असली त्यांना मी हे करायची की तुमच्यावर विश्वास निर्माण झाला. आणि महिलांना एक आवड निर्माण झाली की आमच्या ज्योतिताईंनी ऑर्डर दिली, सांगितलंय म्हणजे त्याच्यामध्ये काय, आणि पारदर्शकतेने स्वच्छ मनाने मी त्यांना ते सांगायची आणि त्याच्यात मला आनंद येत होता. बरं, महिलांसाठीचं काम करत असताना मग आणखी नाविन्यपूर्ण काय केलं पाहिजे महिलांसाठी, तर या अनुषंगाने आपण मग कुठले कुठले प्रयत्न केलेत? महिला त्या प्रमाणात राजकीय क्षेत्रात येत नव्हत्या आणि माझं जास्त लक्ष शेती असल्या कारणाने मला पाहायचं होतं की नेमकं आपल्या शेतकऱ्यांचा माल हा कशा भावात विकला जातो, कशा पद्धतीने त्याचा लिलाव होतो, कशा पद्धतीने त्याचे रेट ठरवण्यात येतात आणि जो माल विकला जातो तो कुठे जातो. मग माझ्या मिस्टरांनी मला APMC बाबुगाव APMCला निवडणुकीची संधी मिळाली. मी त्याच्यामध्ये जनतेच्या आशीर्वादाने निवडून आली. निवडून आल्यानंतर मी असंख्य प्रश्न होते म्हणजे शेतकऱ्यांच्या निगडीत होते की त्यांचा माल, त्यांना लागणारा सेस, त्यांना जो मिळणारा बाजारभाव, तफावत, या बाजारपेठेची तफावत, त्या बाजारपेठेची तफावत, हे सगळं मला जवळून पाहायला मिळत होतं. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की बा हे सगळं करत असताना आपण जैविक शेतीकडे जर वळलो की नैसर्गिक शेती आपण करतोय आणि त्याच्यासाठी आपण रासायनिकचा वापर करून आपण आपल्या जीवाशी खेळतोय, मग आपण त्या पद्धतीने का नाही केलं पाहिजे, जैविक शेती का नाही केली पाहिजे. मग आम्ही सुरुवात आमच्या घरापासूनच केली. आम्ही रासायनिकचा वापर करत नव्हतो. आम्ही जो वापर करत होतो तो जैविक पद्धतीने शेती करत होतो. सुरुवातीला आम्हाला लोकांनी मूर्खात काढले की हे काय करतायत, आणि खर्च कमी होता, उत्पन्न बऱ्यापैकी येत होतं, पण खर्च कमी असल्या कारणाने मला उत्पन्नात हे होत होतं आणि मला घाटा येत नव्हता. मग मला सुरुवातीला आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्हाला माननीय प्रकाशभाऊ पोहरे आहेत, ते पंजाबराव जैविक कृषी याच्या अंतर्गत एक अभियान चालवतात. आता त्याचं भव्य दिव्य रूप झालेलं आहे. तर मी प्रदर्शनीला गेली होती अकोल्याला आणि तिथे मी मोहणे साहेब म्हणून आहेत, त्यांना मी म्हटले की मला असं असं करायचं आहे. तर त्यांनी मला सपोर्ट केला. आज रोजी आमचं पंजाबराव कृषी विद्यापीठ अंतर्गत बेमडा प्रोड्युसर कंपनी म्हणून आमची स्थापन झालेली आहे. तिथे पूर्ण जैविकच माल मिळतो, सगळं मिळतो आहे. ते पाहून माझ्या गावातील जवळपास सगळे शेतकरी, मुलं मुली, महिला पुरुष शेतीकडे आज प्रथम स्थान देऊन पाहत आहेत. म्हणजे नोकरीकडे नव्हतं. मला हे महिलांचा एक अभिमान वाटतो की एक कौतुकाची बाब आहे आणि महिला आता स्वतः शेती करायला लागल्या. हे एक माझ्यासाठी खूप चांगलं आहे. यानंतर तुमच्या अशा कुठल्या योजना आहे की त्या अंतर्गत महिला अजून प्रावीण्याने पुढे आल्या पाहिजे, किंवा तरुण मुली ज्या आता बऱ्याच ठिकाणी आपण पेपरला थट्टेच्या विषयाने म्हणतात की शेतकरी नवरा नको, तर त्यांनासाठी काही संदेश किंवा असला काही उपक्रम, किंवा मुलींना एक संदेश म्हणून तुम्ही आणखी काय म्हणू शकाल?
माझं सर्व जनतेला एकच आव्हान आहे, शेतकरी कुठलाही असो, मी असं म्हणत नाही की तो डबघाईस आलेला आहे किंवा शेतकरी नवरा नको. शेतकऱ्यांचा आज मी स्वतः 1.5 लाख रुपये महिना कमावते असं मी स्वतः म्हणते, माझं एकटीचं बोलते मी, असं तर काही योग असेल. पण शेती आपण 6 महिने करतोय. खर्च कमी करा, शेती निश्चित तुम्ही विकाल ते पिकवा. आणि तुम्ही मार्केटिंग कशी करता, तुमचा माल तुम्ही मार्केटमध्ये कसं विकता, तुम्ही मार्केट उपलब्ध करा. तुमच्याकडे जर 1 किलो टमाटर असेल, ते टमाटर जर तुम्ही छोटं खाणी जर घेऊन बसले, त्याला कुठलाही टॅक्स लागणार नाही, काही नाही, तुम्ही तुमचा माल विकू शकता. पण तोच जर माल तुम्ही बाकीच्या ठिकाणी जर गेलेत, व्यापाऱ्याच्या इकडनं जाऊ कुठूनही जाऊ, त्याला सेस लागणार, त्याला टॅक्स लागणार, त्याला GST लागणार, त्याला सगळं लागणार आहे. म्हणून आपण जे पिकवतो त्याच्यावर प्रक्रिया उद्योग करावा. प्रक्रिया उद्योग करून तो तुम्ही तुमचा माल तिकडे विकावा, की जेणेकरून आपलाच माल आपल्या पद्धतीने आपण विकू शकू आणि 4 पैसे आपल्या खिशात वळते करू शकू. आणि महिलांना एकच विनंती आहे की शेती ही नैसर्गिक आहे. आपत्ती जर नैसर्गिक आली तर कोणीही आत्महत्या करू नका. आजची वेळ उद्या येत नाही, दिवस निघून जातात, पण एक वेळ अशी येते की परिस्थिती निघून जाते आणि सुखाचा सूर्य आपल्या पदरी नक्कीच असतो. म्हणून माझी एक कळकळीची माझ्या यवतमाळच्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना आहे की कोणीही आत्महत्या करू नये. परिस्थिती जाईल, चांगली परिस्थिती येईलच. नक्कीच ताई, तुम्ही खूप मोलाचा संदेश आपल्या शेतकरी बांधवांना दिलेला आहे. आणि याच अनुषंगाने विकेल ते पिकेल हे पण एक ब्रीद तुम्ही सांगितलेलं आहे. तर खरंच शेतकरी बांधवांनी जे आपल्या याच्यामध्ये राहील विक्रीकरिता किंवा ज्याची मागणी जास्त आहे, तर त्याप्रमाणे आपण शेतीमध्ये आपण पुरवठा केला पाहिजे आणि तीच लागवड केली पाहिजे. तर असंही या बाबतीत आपण काय सांगता आपल्या गावकरी लोकांना? आता कोरोनाचा काळ सगळ्यांनी जवळून पाहिलाच आहे. त्यावेळेस आपण मार्केटमध्ये गेलो तर आपल्याला कुठे भाजी पण मिळत नव्हती, काहीच मिळत नव्हतं. आपल्याकडे जी परसबाग राहायची छोटी मोठी, तर परसबागेतलंच आपण खात होतो, पित होतो. आपल्याला माहिती असते याच्यापूर्वीची जी शेती होती ही आपल्या कुटुंबातनी एक ज्वारी, बाजरी, मका हे सगळं घरचं राहायचं आपल्याकडे, तूर डाळ वगैरे. आता कोरोनाने आपल्याला एवढं काही शिकवलेलं आहे की आपल्या परसबागेतून आपण आपले 2 टमाटे तोडत होतो, आपण हे करत होतो. मग आपल्याला ते माहिती होतं की मार्केटमध्ये शेजारची बाई जर आपल्याला 2 टमाटर मागायला तर आपण तिला स्वखुशीने देतो. म्हणून मी म्हटलेलं आहे की जे विकेल ते पिकवा, नक्की ज्या आपल्याला ज्याची गरज आहे. आपल्याला आता आपल्याला माहिती असते की आपल्या इथे कशाची गरज आहे, वेळ कोणती आहे, लगन सीझन असलं त्यावेळेस कुठल्या भाजीला जास्त हे राहते ते तुम्ही तयार करा. निरर्थक खर्च करून कोणी करते म्हणून करू नका, कारण निसर्ग आहे. निसर्ग म्हणजे कसंही होतो, पाण्याचा उपयोग चांगला झाला पाहिजे, ठिबक सिंचन पद्धतीने शेती केली पाहिजे. पाण्याचं नियोजन जर असलं तर शेती निश्चित चांगली, त्यामुळे मातीची कमी होतो आणि मातीची पण काळजी घेण्यात आली पाहिजे. अनावश्यक रासायनिकचा वापर करू नये असं मला वाटतं. बरं ताई, 2023 हे वर्ष भरड धान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर जे भरड धान्यांच्या संदर्भात महिलांना तर बऱ्याचशा पाककृती यामध्ये करायला मिळतात आणि महिलांना आपल्या कुटुंबाचं पोषण करण्यासाठी कुठल्या पदार्थांमध्ये जास्त व्हिटॅमिन्स आहेत, कुठली पदार्थ आपल्या कुटुंबाला आवश्यक आहे, तर या बाबतीत आपण काय सांगता? आपले जागतिक भरड 2023 आपल्याला आहे. प्रदर्शनी अंतर्गत आपल्या यवतमाळला सगळ्यांनी सांगितलं होतं ज्वारी, बाजरी, मका हे पूर्वी आपण बाजरीची खिचडी खात होतो, आपली आई आपल्याला आवडीने देत होती. ज्वारीच्या कण्या राहायच्या आपल्याकडे, त्याच्यामध्ये कढी किंवा तूपाचा गोळा टाकून आपण खात होतो. ही आपल्यावर गरज का आली? कारण आपला जो मधातला काळ गेलेला आहे हा पिझ्झा, बर्गर, पाव आणि याच्यावर निघून गेलेला आहे. पण आता शरीराला पोषक याची मला पण वाटते कधी कधी की मी म्हणजे जसं म्हणतात, आता तू माझे पाहत असेल तर, पण मला अजूनही 1 रुपयाची पॅरासिटामॉल घ्यायची गरज भासली नाही. म्हणजे आतमधून माझं हिमोग्लोबिन आज रोजी 12 पॉईंट आहे. म्हणजे मी स्वतःला मेंटेन करते, पण जी बॉडीची रचना आहे ती माझी आहे अशीच आहे. तर प्रत्येकाने सकस आहार घेतला पाहिजे, योग्य आहार घेतला पाहिजे. गरोदर मातांनी, किशोर मुलींनी जास्त करून, आता एज्युकेशनसाठी मुली पुन्हा मुंबईसारख्या सिटीमध्ये जातात, त्यांना ऑप्शन नसते, त्या पिझ्झा, बर्गर, बटाटा वडा हे सगळं खात असतात. पण तुम्ही आपली मुलगी जेव्हा बाहेर जात आहे तर तिच्यासोबत जर नाचणीचं पीठ दिलंय, बाजरीचं पीठ दिलंय किंवा ज्वारीचं पीठ दिलंय जरा, आणि तिला जर एखादी पाककृती शिकवली की तू असं असं करून घे बेटा, तू हे खा, तर तेवढी तरी आपण काळजी घेऊ शकतो आणि तेवढी पौष्टिक मिळू शकते.
आणि असं म्हणतात की शाकाहार सगळ्यात चांगला आहे. चांगला. निश्चित आहे, जे काही आपल्याला मांसाहारामधून मिळते ते आपल्या शाकाहारी पदार्थांमध्येही मिळते. तर तुम्ही त्याची एक पारख करा, ते खाण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात कुठल्या डॉक्टरांची गरज भासणार नाही. बरं, एक शेतकरी महिला म्हणून आपण इतर महिलांना काय सांगाल? शेती हा विषय पहिले आपल्या याच्यात म्हणायचे की शेती प्रथम स्थानी होती, नोकरी दुय्यम स्थानी होती, कनिष्ठ स्थानी कनिष्ठ होती, दुय्यम स्थानी व्यापार होता. तर आता अशी वेळ आलेली आहे की शेती कनिष्ठ स्थानी गेलेली आहे, व्यापार हा प्रथम स्थानावर आलेला आहे आणि सेकंड याच्यावर आपला म्हणून नोकरी आलेली आहे. म्हणून मला असं म्हणायचं आहे की व्यापार करत असताना शेतीची गेलेली आहे, तर शेतकऱ्यांनी समजून घ्यायला पाहिजे की आता काय आपण विकायला पाहिजे, कसं विकायला पाहिजे आणि कशा पद्धतीने विकलं पाहिजे. ते म्हणतात ना, बोलणाऱ्याचे सडके वांगे पण खपल्या जातात, अशी ही मार्केटिंगचं आणि नवीन युगानुसार आपण आपली एक वार्ता जाहिरात करू शकतोय, आपण आपला माल तिथपर्यंत पोहोचवू शकतो आणि सुजाण सुज्ञ नागरिक निश्चितच ते करू शकतात. आणि या तुम्ही जसं म्हणतात महिलांनी जर का पुढाकार घेतला तर महाराष्ट्रात आपल्याला आत्महत्याग्रस्त यवतमाळ म्हटलं जातं, यातून आपण नक्कीच बाहेर निघू. बिलकुल. आणि मला खरंच खूप काही शिकायला मिळालं, एक महिला काय करू शकते आणि कुठे स्वतःला पुढे नेऊ शकते आणि सोबत बचत गटा थ्रू बाकी महिलांना कसं सोबत नेऊ शकते, हे खरंच बघायला आणि ऐकायला खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद ताई. आणि आज आमच्या उमगलेल्या महिलांमध्ये खरोखर तुम्ही उमगल्या आहात आम्हाला, त्याबद्दल खरोखर माझं भाग्य म्हणेल मी की मला तुमच्या यूट्यूब चॅनलला बोलण्याची संधी दिली. तर ताई, आम्हाला उमगलेल्या महिला या कार्यक्रमाअंतर्गत आमच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. या बरोबरच आम्ही आपली रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.